आताच आपल्या जळकोट तालुक्यामध्ये आमचा विजय संकल्प मेळावा या ठिकाणी पार पडला आहे। या मेळाव्यातून एक कार्यकर्त्यांसोबत आणि लोकांसोबत एक संवाद करायचा होता। म्हणजे आम्ही आता जे आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून मी जेव्हा पूर्ण परिसरामध्ये फिरत होतो तेव्हा म्हणजे असा पर्सनल संवाद होत होता, असा कॉमन संवाद कधी झाला नव्हता। त्याच्यामुळे या माध्यमातून मला खूप साऱ्या लोकांशी बोलता आलं। त्यांना आता मला खूप सारे लोक भेटून गेले, त्यांच्या काय समस्या आहेत ते मला त्यांनी सांगितल्या आणि माझ्या पाठी ते खंबीरतेने उभे राहतील असे आश्वासनसुद्धा त्यांनी मला दिले। नाही, अजून तेच मी सांगतो की महायुतीमधून अजून ही ऑफिशियली डिक्लेअर झालेली नाही आहे महायुतीच्या हिशोबाने। त्याच्यामुळे मी आणि म्हणजे माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते जे आहेत उदगीर आणि जळकोट तालुक्याचे, या सगळ्या कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींना अशी मागणी केली आहे की ही जी जागा आहे आम्हाला असं वाटतं की ही भाजपचा गड आहे। कारण गेल्या 5 टर्मपैकी 3 टर्म भाजपचे आमदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि यामुळे ही जागा हे भाजपला सोडवावी आणि तिथून मला उमेदवारी मागतो आहे आणि मला खात्री आहे की आमचे पक्षश्रेष्ठी ही जागा भाजपला सोडून घेतील। भाजपला नाही सुटली तर बंडखोरी करणार नाही, भाजपला जर नाही सुटली तर त्यावेळेस तो योग्य तो निर्णय मी घेईल, पण निवडणूक लढवेल। नाही, नक्कीच म्हणजे माझ्या वडिलांचे गडकरी साहेबांसोबत त्यांनी नक्कीच काम केलेलं आहे। त्याच्यासोबत प्रत्येक आता ते सरकारी नोकर असल्यामुळे जे कुठलं सरकार येईल त्या सरकारसोबत त्यांनी नेहमी ऑनेस्टली आणि प्रामाणिकतेने काम केलेलं आहे। तर त्यांचे संबंध सगळ्याच सरकारच्या आणि सगळ्याच पक्षांच्या नेत्यांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत आणि गडकरी साहेबांचंसुद्धा मार्गदर्शन आम्हाला नेहमी होत राहतं आणि त्यांच्यासोबत आमच्या पक्षाचे जे दुसरे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ जे नेते आहेत त्यांचंसुद्धा मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी होत असतं। नाही, नक्कीच म्हणजे आम्ही आता जेव्हा ग्रामीण विभागातून फिरतो आहे तर एक दुर्दैव आहे या परिसराचं की स्मशानभूमीलासुद्धा जायला चांगले रस्ते नाही आहेत। ते मला खूप साऱ्या गावकऱ्यांनी सांगितलं आणि मला असं वाटतं की ॲटलिस्ट कुठे नाही तरी जेव्हा माणूस त्याचा शेवटचा प्रवास करत असतो तो तरी बिना खड्ड्याचा आणि चांगल्या रस्त्याने त्याचा प्रवास झाला पाहिजे असं माझं पर्सनल मत आहे। आणि नक्कीच इकडे आपला जो परिसर आहे हा बहुतांश यावेळेस खूप पाऊस पडला, पण बहुतांश इथे दुष्काळी विभाग म्हणून ओळखला जातो हा सगळ्या लातूर आणि मराठवाडा जो बेल्ट आहे तो। आणि मला असं वाटतं की मी एक सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे एक थोडंफार मला जे तांत्रिक ज्ञान आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आपण या सगळ्या विभागामध्ये म्हणजे आता एवढा पाऊस पडला पण आपला जो पाऊस आहे तो 70% ते पाणी आहे ते सगळं वाहून गेलं, आपण काहीच पाणी वाचवू शकलो नाही। मला असं वाटतं की आपण या ठिकाणी एक चेक डॅम नावाची एक संकल्पना आहे, त्याच्यामध्ये जे एक्झिस्टिंग जे कॅनल्स वगैरे आहेत आपण त्यांना अजून खोल करतो आणि त्याच्यामुळे ते जे वाहतं पाणी आहे ते वाहत नाही जास्त आणि ते अडून राहतं आणि ते पाणी जमिनीत मुरतं आणि त्याच्याने ते ग्राउंड वॉटर लेवल जी आहे ती चांगली वाढते। आणि मला असं वाटतं की ही जी वॉटर लेवल जर वाढली तर जो दुष्काळ म्हणून जो आपल्यावरती ठप्पा लागला आहे तो काही प्रमाणात आपल्याला कमी करता येईल। आणि नक्कीच म्हणजे मी सुद्धा अजून युवकच आहे, त्याच्यामुळे युवकांचे जे समस्या आहेत ते मी चांगल्या प्रकारे समजू शकतो असं मला वाटतं। ज्या युवकांचा जो प्रतिसाद भेटतो ते बघून मला वाटतं की युवक माझ्याशी चांगल्या प्रकारे रिलेट करत आहेत आणि त्यांच्या जे समस्या आहेत प्रामुख्याने जी समस्या आहे ती बेरोजगारीची खूप मोठ्या प्रमाणात समस्या आहे, तर ती कशी दूर करता येईल ह्याच्यावरती मी नक्कीच काम करत आहे।